जगण्यासाठी सुंदर विचार. नाते मोठी नसतात, तर ते सांभाळणारी माणसं मोठी असतात. एक दिवस परिस्थितीने दरिद्री असलेल्या माणसाची परिस्थिती नक्की सुधारून जाईल, पण विचारांनी दरिद्री असलेल्या माणसाची कधीही सुधारत नसते. बायकोला नवऱ्याची साथ असेल तर ती झोपडीत सुद्धा संसार करू शकत असते, पण जर नवऱ्याची साथ, प्रेम आणि आदर नसेल तर तिच्यासमोर तुमचा ताजमहाल पण फिका असतो. गैरसमज हे सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा वापर करणाऱ्यांना आणि स्वतःच्या मतलबासाठी इतरांना त्रास देणाऱ्यांना आयुष्यात कधीच सुख लाभत नसतं. ते कायम दुःखीच असतात. सत्य नेहमीच तिखट, उद्धट आणि जहाल असतं. ते खोट्यासारखं गोड, चलाक आणि आतल्या गाठीचं कधीच नसतं. सगळेच आपलेच आहेत हाच तर मोठा गैरसमज आहे. ज्या व्यक्तीला सगळं आयतं भेटले आहे त्याला घमेंड येतो, अहंकार होतो. पण ज्या व्यक्तीने सगळं शून्यातून उभं केले, कष्टातून निर्माण केले, त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव असते. तोंडावर बोलणारे लोक धोका कधीच देत नाहीत आणि धोका देणारे कधीच बोलून दाखवत नाहीत. म्हणून जीवनात अगोदर माणसं ओळखायला शिका. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती मेडिसिन नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. भांडण आपण कधी कधी चांगलं वळण घेत असतं. आपल्याला कळतं की समोरच्याच्या मनात आपल्याबद्दल काय सलत आहे. तुमचा संसार थाटायला जी बापाला सोडून आलेली असते त्या बापाची ती एकुलती एक असते. लाडाची मुलगी असते. ती तिच्या बापाचा मान असते, अभिमान असते आणि तिला आपण सहज बोलून जातो, तुझ्या बापानं आम्हाला दिलंय काय. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यानं आपला चांगुलपणा कधीच सिद्ध होत नाही. आयुष्यात सुखाच्या नजरेने पाहावं ही खूप जणांची अपेक्षा असते, पण दुःखही तेवढेच चिकट असतं. ते आपली पाठ कधी सोडत नाही. कशाला ठेवायची अशी माणसं आयुष्यात जी कामापुरती येतात आणि काम झालं की टोचून बोलतात. माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. दुसरा पर्याय नाही म्हणून सोबत असणारे खूप लोक असतात, पण 100 पर्याय उपलब्ध असूनही जे आपल्याशी एकनिष्ठ असतात ते खरे आपले असतात. बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील इतकी खरी जपलेली बरी. भांडणं लावणारे आणि भांडणं झाल्यानंतर भांडणे मिटू नये म्हणून काड्या घालणारी लोक जोपर्यंत आजूबाजूला असतात तोपर्यंत महाभारत हे घडतच राहणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.